गोकुळच्या राजकारणात जय वीरूच्या जोडीवर तिसऱ्याची सावली. निवडणुकीपूर्वी आरोप प्रत्यारोपांनी राजकीय तापमान वाढले. नमस्कार, आपण पाहत आहात SP न्यूज चॅनल. मी सौ संचिता नितीन खोत. कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार संतोष पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या सद्यस्थितीतील राजकीय घडामोडींवर जे विश्लेषण केले आहे त्यावर आज आपण सखोल चर्चा करणार आहोत. गोकुळच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे? चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी योग्य वेळ साधत केवळ मंत्री हसन मुश्रीफ यांनाच का टार्गेट केले आहे? गोकुळच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी एकमेकांविरोधात लढण्याचे केवळ नाटक करून नुरा कुस्ती खेळू नये यासाठीच ही खेळी खेळली जात आहे का? मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची सहकारातील ही जय वीरूची जोडी फोडण्यासाठीच आमदार शिवाजी पाटील यांची गोकुळच्या राजकारणात एंट्री झाली आहे का? या सर्व प्रश्नांचा उहापोह आपण पत्रकार संतोष पाटील यांच्या विश्लेषणातून या विशेष पॉडकास्टमध्ये करूया. कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचा कणा मानला जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणात आमदार शिवाजी पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची जय वीरूची जोडी आत्तापर्यंत अभेद्य मानली जात आहे. मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार शिवाजी पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळेच या समीकरणात आता तिसऱ्या शक्तीचा प्रवेश झाला आहे का, अशी चर्चा रंगू लागली आहे. गोकुळच्या मतदार यादीतील 1108 दूध संस्थांच्या अपात्रतेच्या मुद्द्यांवरून आमदार शिवाजी पाटील यांनी थेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. या संस्था बोगस असल्याचा दावा करत त्यांनी गोकुळमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी ईडीमार्फत करण्याची मागणी केली आहे. याहूनही गंभीर आरोप म्हणजे गोकुळमधील भ्रष्ट मार्गाने मिळवलेला पैसा आगामी निवडणुकीत भाजप उमेदवारांना पाडण्यासाठीच वापरला जात आहे, असा दावा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांच्या या आरोपांमुळे सहकार आणि राजकारणाचा संगम पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या आरोपांना उत्तर देताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवाजी पाटील यांच्यावर प्रतिहल्ला केला. हे आरोप आमदार पाटील यांच्या मनातील नसून त्यामागे बोलविता धनी दुसराच आहे, असे मुश्रीफ म्हणाले. जिल्हा परिषदेत आपले उमेदवार पडल्याचा राग मनात धरून आमदार पाटील हे आरोप करत असल्याचे सांगत, आम्ही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू आणि महायुतीचा चेअरमन करू, असा ठाम विश्वास मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला. या संपूर्ण वादात आमदार सतेज पाटील यांनी अत्यंत संतुलित भूमिका घेतली आहे. त्यांनी आक्रमक पवित्रा न घेता गोकुळ किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेसारख्या शेतकऱ्यांच्या संस्थांवर आरोप करताना संयम बाळगावा, असा सल्ला दिला. तसेच गोकुळ दूध संघात भ्रष्टाचार झाला असेल तर तिथल्या संचालक मंडळात अर्धे संचालक हे महायुतीचे आहेत, मग ते गप्प का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी आमदार शिवाजी पाटील यांना प्रत्युत्तर दिले आणि दुसऱ्या बाजूला मंत्री हसन मुश्रीफ यांची पाठराखणही केली. गोकुळच्या वादात मंत्री हसन मुश्रीफच लक्ष का, आणि त्यासाठी आमदार शिवाजी पाटील महायुती व भाजपच्या बाजूने का बोलत आहेत, या प्रश्नांची उत्तरे खालील मुद्द्यात दडली असावीत. 1. शिवाजी पाटील हे अपक्ष आमदार असल्याने त्यांची भूमिका स्वतंत्र आहे. तसेच त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले निकटचे संबंध पाहता त्यांच्या शब्दाला विशेष वजन आहे. 2. ते अपक्ष असल्याने त्यांच्या माध्यमातून आरोप केल्यास महायुतीला थेट जबाबदारी टाळण्याची संधी मिळते. उद्या जर हे आरोप बुमरँग झाले तरी महायुतीचे नेते यातून सहज हात झटकू शकतात. 3. मंत्री हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटामधील
वजनदार नेते आहेत. त्यांना राज्यस्तरावरील प्रकरणांऐवजी गोकुळसारख्या स्थानिक प्रश्नावरून घेरून महायुती अंतर्गत राजकीय हिशोब चुकता करण्याचा हा प्रयत्न असावा, असाही एक तर्क लावला जात आहे. यामुळेच या आरोपांकडे केवळ स्थानिक वाद म्हणून न पाहता ती एक राज्यस्तरीय राजकीय रणनीती असल्याचे मानले जात आहे. आता पाहूया मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या जय वीरू जोडीबद्दल. गेल्या काही वर्षात गोकुळ, जिल्हा बँक, जिल्हा परिषद आणि महापालिकेसह जिल्ह्याच्या संपूर्ण राजकारणात ही जोडी निर्णायक ठरली आहे. दोघांची परस्पर पूरक भूमिका आणि संघटनात्मक पकड यामुळे विरोधकांना संधी मिळणे कठीण झाले आहे. मात्र आता आरोपांच्या माध्यमातून प्रतिमा मलिन झाली तर त्याचा गोकुळच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. गोकुळच्या सुमारे 5,400 दूध संस्थांच्या ठरावांपैकी 2,500हून अधिक ठराव या दोघांकडेच असल्याचे सांगितले जाते. जर मंत्री मुश्रीफ आणि सतेज पाटील एकमेकांविरोधात पूर्ण ताकदीने लढले तरच गोकुळचे राजकारण एकतर्फी होणार नाही. मात्र या दोघांनी एकमेकांना पूरक भूमिका घेतल्यास चित्र वेगळे असेल. म्हणूनच ही जोडी किमान गोकुळच्या निवडणुकीपुरती तरी एकत्र राहू नये अशी व्यूहरचना आत्तापासूनच केली जात असावी. एकूणच गोकुळच्या राजकारणात केवळ आरोप प्रत्यारोप सुरू नसून एका मोठ्या राजकीय पुनर्रचनेची ही नांदी आहे. आमदार शिवाजी पाटील यांचे आरोप, मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर आणि आमदार सतेज पाटील यांची सावध भूमिका या त्रिकोणातूनच भविष्यातील राजकीय समीकरणे स्पष्ट होतील. गोकुळची आगामी निवडणूक ही केवळ एका संस्थेची निवडणूक न राहता कोल्हापूरच्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट ठरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशाच पडद्यामागच्या राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा SP न्यूज.